केशवीला तर बाय करूशच नाही वाटत होतं, पण का करता करा लागलं, हो की नाही. हॅलो मंडळी, मी पलक. जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितले होते की मी फ्रेंडच्या गाऊन ब्रह्मपुरीला वापस आली होती. हा त्याच दिवशीचा व्लॉग आपण कंटिन्यू करत आहोत. मी पप्पाच्या दुकानावरती आलीच होती नुकतीच, तशी मग ताई आली आणि मग ताईला घरी घेऊन आली. मग चालू झाल्या यांच्या गप्पा आणि गोष्टी पण. मग आम्ही मस्त जाम खाऊन घेतला. मग केशवी थोड्या वेळाने झोपून उठली, ती पण टेस्ट करत होती जाम आणि तिनं पूर्ण जाम खाल्लंय यार. पान तिचे एक्सप्रेशन्स मस्त होते, बाकी काहीच असो. त्याच्यानंतर तिला पकडली मी, मस्त लाड केली तिचा, तिला फिरवून आणली. छान वाटते कोणी असं घरी आलं. फायनली गाय झाला तो तिला बाय बाय करायचा करूशच नाही वाटत होतं यार. इतक्या दिवसानंतर कोणतरी छोटी भेटली होती, पण करावं लागलं. त्याच्यानंतर मी गेली होती पप्पाकडे, पप्पाच्या दुकानावर त्यांना घ्यासाठी, कारण की आज माझी फेवरेट होती चिकन. मग आम्ही गेलो होतो बाजारमध्ये, टमाटर घेतले मी आणि मग त्याच्यानंतर आम्ही चिकन पण घेतली. मग पप्पाला सोडलं घरी आणि सामान आणण्यासाठी गेली. सामान घेऊन घरी गेली आणि परत एक काम आला, तर मग आम्हाला तिघाला पण मार्केटमध्ये यायला लागला. कोणताच काम नव्हता गाईस, फक्त फिरायचं काम होतं आणि फिरायसाठीच ख्रिस्तानन चौकमध्ये ताई येणार होती, म्हणून तिच्यासाठी आम्ही तिघं पण जण बाहेर आलो होतो. पण यांनी मला माहित नाही काऊन वायजीमध्ये आणलं आणि वापस पण घेऊन गेले. मग आम्ही त्या ताईचं वेट करत बसलो होतो तिथं गाडीवर. आणखी मग थोड्या वेळाने वेट केल्यानंतर फायनली गौरी ताई आली आणि तिने मला ते तिची बनवलेली सोप दिली. खूपच छान आहे गाईस, तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी बनवत होते चिकन रोस्ट, कारण की मला खूप जास्त आवडते. कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण या खायसाठी. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.